पवित्र शास्त्र बायबल वाचन कार्यक्रम करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 6 मराठी. करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 6. करिंथकरास लिहिलेले दुसरे पत्र अध्याय 6. आम्ही त्याच्यासह कार्य करीत आहोत, म्हणून विनंती करतो की तुम्ही परमेश्वराच्या कृपेचा स्वीकार व्यर्थ होऊ देऊ नये. कारण तो म्हणतो, प्रसादासमयी मी तुझे ऐकले व उद्धाराच्या दिवशी मी तुला सहाय्य केले. पहा आताच प्रसाद समय, पहा आताच तारणाचा दिवस आहे. आमच्या सेवेला दोष लावू नये म्हणून आम्ही कोणत्याही प्रकारे अडखळण्याचे कारण होत नाही. तर सर्व गोष्टीत परमेश्वराच्या सेवकाप्रमाणे आम्ही आपणास पटवितो. फार सहनशीलतेने, संकटांनी, विपत्तीने, पेचांनी, फटक्यांनी, बंदिवासांनी, दंग्यांनी, कष्टांनी, जागरणांनी, उपासांनी, शुद्धतेने, ज्ञानाने, क्षमेने, ममतेने, पवित्र आत्म्याने, निष्कपट प्रीतीने, सत्याच्या वचनाने, परमेश्वराच्या सामर्थ्याने, उजवी डावीकडील न्यायत्वाच्या शास्त्रत्वाने, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने आम्ही आपली लायकी पटवितो. आम्ही फसविणारे मानलेले तरी खरे, अप्रसिद्ध मानलेले तरी सुप्रसिद्ध, मरणोन्मुख असे मानलेले तरी पहा आम्ही जिवंत आहोत, शिक्षा भोगणारे असे मानलेले तरी जीवे मारलेले नाही, दुःखी असलेले तरी सर्वदा आनंद करणारे, दरिद्री मानलेले तरी बहुतास सधन करणारे, कफल्लक असे मानलेले तरी सर्व वस्तू संपन्न अशी आम्ही आपली लायकी पटवितो. प्रेमभाव दाखवावा म्हणून विनंती, प्रेमभाव दाखवावा म्हणून विनंती. अहो करिंथकरांनो, तुम्हाबरोबर बोलण्यास आमचे तोंड मोकळे झाले आहे. आमचे अंतःकरण विस्तीर्ण आहे. तुम्हाविषयी आमचे अंतःकरण संकुचित नाही, तुमचीच अंतःकरणे संकुचित आहेत. तर तुम्हीही आमची फेड करण्यासाठी आपली अंतःकरणे तशीच विस्तीर्ण करा. हे मी तुम्हास आपली मुले असे समजून सांगतो. परमेश्वर भक्त नसलेल्याशी मैत्री करू नये म्हणून इशारा. परमेश्वर भक्त नसलेल्यांशी मैत्री करू नये म्हणून इशारा. तुम्ही विश्वास न ठेवणाऱ्याबरोबर जडून विजोड होऊ नका. कारण धर्म व अधर्म याची भागी कशी होणार? उजेड व अंधार यांचा मिलाप होणार? ख्रिस्ताचे बलियाला बरोबर कसे ऐक्य होणार? विश्वास ठेवणारा व न विश्वास ठेवणारा हे कसे वाटेकरी होणार? परमेश्वराच्या मंदिराचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? आपण सजीव परमेश्वराचे मंदिर आहोत. परमेश्वराने असे म्हटले आहे की मी त्यात निवास करीन व चालेल. मी त्यांचा परमेश्वर होईल व ते माझे लोक होतील. यास्तव त्यातून निघा व वेगळे व्हा, असे प्रभू म्हणतो, आणि अशुद्ध वस्तूला शिवू नका. म्हणजे मी तुम्हास स्वीकारेन आणि मी तुम्हास पिता असा होईन आणि तुम्ही मला पुत्र व कन्या अशी व्हाल, असे सर्व सत्ताधारी प्रभू म्हणतो.